आज महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची बैठक या ठिकाणी झालेली आहे। विविध पक्षामध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे अनेक नेते आज या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। खरं तर अलीकडे घेतलेला निर्णय, सरकारचा काढलेला GR हा ओबीसी साठी नुकसानीचा आहे की फायद्याचा आहे, किंवा यातून काय नुकसान ओबीसीचं होणार आहे की होणार नाही, यावर चर्चा झाली। आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम लोकांचं मत असं आहे की शासनाने एकाच दिवशी काढलेले 2 GR, पूर्वी पात्र हा शब्द त्यामध्ये होता, नंतर तो बदलून पात्र हा शब्द वगळल्यामुळे आता सरसकट असा त्याचा अर्थ होतो, असं सर्व आमच्या ओबीसी नेत्यांचं मत आहे। आम्ही कुणबी जातीच्या लोकांना कुठेही विरोध करत नाही, परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही विरोध असण्याचं कारण नाही। पण हा GR जो काढला, यामध्ये सरसकट सर्व मराठा समाजांचा, केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांचा ओबीसी मध्ये समावेश होईल, अशा प्रकारचा तो GRचा अर्थ निघतो आहे। आम्ही अनेक तज्ञ लोकांशी, वकील लोकांशी चर्चा केली। हा GR टिकणार की नाही टिकणार हा वेगळा भाग, आम्ही न्यायालयीन लढाई लढू, परंतु जर सरकार म्हणत असेल की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लावणार नाही, याचा अर्थ असा होतो की सर्व काढून घ्यायचं आणि वरून म्हणायचं तुमचं काही आम्ही नुकसान केलेलं नाही। आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांचं असं मत ठरलं की या GRच्या विरुद्ध आता लढाई रस्त्यावर उतरून लढली पाहिजे। 2 पातळीवर लढाई लढली पाहिजे, एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी रस्त्यावरची लढाई। आणि यासाठी आजच्या बैठकीमध्ये सर्व ओबीसी नेत्यांचं एकमत झालेलं आहे की पक्षाचे पादत्राणे बाहेर ठेवून जो जो ओबीसी या ओबीसीच्या हितासाठी, रक्षणासाठी, संरक्षणासाठी येईल, त्यांना सोबत घेऊन ही आपण लढाई लढूया। मात्र एकच स्पष्ट आहे की कुठल्याही पक्षाच्या व्यक्तींनी त्यांची भूमिका प्रामाणिक आणि इमानदारीची असावी, ही या ठिकाणी मुख्यत्वे चर्चेला आलेली बाब आहे। आता ह्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या पुढे म्हणताना या 2 पातळीवर लढाई लढत असताना आमच्या ओबीसी नेत्यांनी ग्राव पातळीपर्यंत जाण्यासाठी पहिल्यांदा विभागामध्ये मराठवाडा असेल, आम्ही आता विदर्भाची बैठक पार पडली, तिथे 150 ओबीसी नेते उपस्थित होते। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण किंवा उत्तर महाराष्ट्र अशा विभागीय आता पुढच्या 10-12 दिवसामध्ये या बैठका पार पाडायच्या आणि जिल्हानिहाय जबाबदारी या सगळ्या लोकांच्याकडे देऊन गाव पातळीपर्यंत आमचा माणूस जाऊन लोकांना ओबीसीवर होत असलेल्या या GRमुळे अन्याय आणि ती वस्तुस्थिती सर्व मांडेल। आणि मग विभागीय पातळीवर आणि जिल्हा स्तरावर पहिल्यांदा आणि नंतर विभागीय स्तरावर ही आंदोलन उभी राहावीत असं आमच्या बैठकीमध्ये आज ठरलेलं आहे।
तारखा आम्ही त्या बैठकीच्या लवकरच जाहीर करू। आज एवढीच चर्चा झाली की हा GR मुळे महायुती सरकारने हा GR काढून ओबीसीच्या मूळ ओबीसीच्या हक्कावर अधिकारावर गदा आणलेला आहे। त्यांना वंचित करण्याचं हे षडयंत्र आहे। सरकार जर पूर्वी काढलेला GR बदलला नसता तर मात्र यामध्ये आमची भूमिका वेगळी असती, परंतु काही ओबीसी नेते या GRचा चुकीचा अर्थ पाठवून ठरवून सत्ताधाऱ्यांचं मांडलिकत्व स्वीकारत असतील तर या बैठकीमध्ये त्यांचा निषेधही करण्यात आला। आणि आम्ही कुणाचा अधिकार किंवा कुणाला मिळू नये ही आमची भूमिका नाही, पण आमच्या हक्काचं संरक्षण करणं हा आमचा संविधानिक आणि घटनात्मक अधिकार आहे। त्यासाठी आम्ही एकत्र येऊन या लढाईमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती लढाई लढण्याचा निर्णय घेत असताना त्याला महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी समर्थन उपस्थित असणाऱ्यांचं आहेच, पण जे आले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनाही यामध्ये सहभागी करून घ्यायचा असाही निर्णय आज झालेला आहे। लढाई दोन पातळीवर असताना न्यायालयीन लढाईमध्ये आता आम्ही हायकोर्टामध्ये पहिल्या पायरीमध्ये या आठवड्यामध्ये सगळे पिटिशन दाखल करणार। खरं तर मागासवर्गीय आयोगांना जाती कोण जाती कुठल्या प्रवर्गामध्ये असावेत हे ठरवण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांचाही अधिकार इथे बासनात गुंडाळला दिसतो। आणि सरकारने हा GR काढताना ज्याला संविधानिक आधार आहे त्याही संस्थेवर किंवा त्या संस्थेला त्यांनी अधिकार शून्य करून टाकल्यासारखी परिस्थिती आहे। म्हणून सरकार म्हणून जो काही निर्णय हा GRच्या माध्यमातून घेतला असेल त्याला न्यायालयात दाद मागणं हा एक पर्याय त्यातला आहे। अशा दोनही पातळीवर गावागावात जाऊन ओबीसीच्या या GRचा अर्थ आणि होणारी लढाई यामध्ये सामील करून घेण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि ही आत्ता आम्ही सुरू करतो आहोत। या पलीकडे तुम्हाला काय विचारायचं असेल? नाही, मला नाही वाटत की भुजबळ साहेबांची भूमिका या संदर्भातली वेगळी आहे। त्यांनी त्यांची भूमिका विशद केलेली आहे आणि त्यांची भूमिका या GRच्या विरोधात आहे, त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही। नाही, न्यायालयीन लढाई तर ज्यांना वाटतं तो कोर्टात जाईल, आम्ही पण जातो आहोत, ते पण जात आहेत। शेवट या सगळ्या पिटिशन एकत्रित होऊनच निर्णय होतो आहे। पण कोल्हापूर असेल, संभाजीनगर, नागपूर, मुंबई 4 बेंचमध्ये चारही बेंचच्या ठिकाणी त्या भागातील नेत्यांनी ती पिटिशन दाखल करावी असा निर्णय झालेला आहे। आता राहिला एकत्र येण्याची, तर त्या संदर्भात भुजबळ साहेबांशी चर्चा करू। अजून आमची चर्चा झालेली नाही, पण आम्हाला ह्या लढाईमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊनच लढावं अशीच आमची भूमिका आहे। बैठकांच्या पातळीवर तुम्ही सगळे नेते एकत्र येत नाही, तर मग तुम्ही लढ्यामध्ये एकत्रित कसे येणार असा सवाल उपस्थित होतोय। कारण आजच्या बैठकीला हाके आले नाहीत, भुजबळ आले नाहीत, प्रकाश शेडगेंना निमंत्रण दिलं नाही, मग जर तुम्ही बैठकांसाठी एकत्र येऊ शकत नाही तर लढ्यात एकत्र कसे येणार? असं हे बैठकीत एकत्र आलो नाही म्हणजे लढ्यात एकत्र येत नाही असा अर्थ होत नाही। मुळात भुजबळ साहेबांनी जी बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांना असेल किंवा हाकेंना त्यांची काही तर ते दौऱ्यावर आहेत, या लोकांना आम्ही त्यांच्या भूमिकेच्या विरुद्ध नाही, त्यांची आणि आमची भूमिका एकच आहे। ओबीसीच्या हिताचं रक्षण व्हावं, ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण व्हावं आणि तो संविधानिक अधिकाराचं रक्षण व्हावं।
आता तुम्ही जे म्हणताय की ते एकत्र येत नाही, तर तुम्ही लढ्यात कसे एकत्र येणार? हा एका जातीचा लढा नाही आहे, हा 354 जातीचा लढा आहे. आणि 354 जातीमध्ये आत्ता आपण पाहतो, सरकार म्हणून मुखिया एक असले तरी जे स्टेटमेंट सरकारमध्ये येतात 35-40 मंत्र्यांच्यामध्ये, तेवढा विरोधाभास सरकारमध्ये चालत असेल तर समाजातील 354 जातींना एकत्र आणण्यात आणि एकत्र बसण्यात थोडासा वेळ जाईल. पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्र येऊ आणि त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आमचा संवाद सुरू आहे आणि एकत्र येऊनच ही लढाई पुढे न्यायचं आमचं ठरलेलं आहे. तुम्ही म्हणताय कुणबीला विरोध नाही, नोंदी सापडल्या त्यालाही विरोध नाही असं तुम्ही आता म्हणाला. मग नेमकं नुकसान काय होईल असं वाटतं तुम्हाला? सरसकट. त्या शब्दावर अडचण. हो, कुणबी आहेच आमच्यात ओबीसी. 64च्या आधीचा कुणबी जो झाला तो ओबीसी आहेच, त्याला विरोध आम्ही कसं करू? होऊ शकत नाही, तो आमचाच घटक आहे. कोकणामध्ये कुणबी आणि मराठा आहेच की, ह्या दोन वेगळ्या जाती. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे कुणबी आणि मराठा ही एक जात नाही. आणि हैदराबाद गॅजेटेअरमध्ये संख्या दाखवली आहे, नावं नाहीत, जात नाही. त्यांनी म्हटलं आहे की कुणबी एवढे आणि मराठा एवढे. ते कोण? तर त्यावेळेचे जे काही गृहीत धरले गेले 64मध्ये तेच, असा त्याचा अर्थ आम्ही काढलेला आहे. कोण त्याचा दुसरा अर्थ काढत असेल? आता अनेक मराठा नेत्यांनी त्याला विरोध केलेला आहे. मी पाहिलं कोकणातल्या कदमांनी विरोध केला आहे, नारायण राणेंनी विरोध केला आहे की आम्हाला ओबीसीमधून नको, आम्ही मराठाच आहोत. मग अशी नेत्यांची वेगळी वेगळी भूमिका येत आहे. आमचे ॲडव्होकेट लाखे, काय नव्हतं, संजय लाखे पाटील, त्यांनी वेगळी भूमिका मांडली. मुधोजी राजे भोसले नागपूर, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही ओबीसी मध्ये नाही, आम्ही मराठाच आहोत. मग ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? या सगळ्या टॉप लिडरशिपनी ते म्हणतायत, कबूल करतायत की आम्ही ओबीसी नाही, म्हणून आमचा कुणबी यांना विरोध नाही. त्यामुळे आमची भूमिका आम्ही मांडली. जरांगे पाटील यांनी दसऱ्यापर्यंतच्या अल्टिमेटम दिल्या शासनाला, जी.आर लागू केलेला आहे तो दसऱ्यापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू करा, नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला. असं हे मला आज तरी विश्वास वाटतो की हे सरकार म्हणजे लोकशाही पद्धतीनं काम करते आहे, आजपर्यंतचा विश्वास आहे. आता पुढे काय होईल ते नंतर सांगता येईल. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना कोणालाही कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन करत असताना सरकारने ज्या भूमिका पहिलेच आणल्या होत्या की आम्ही टिकेल ते देऊ, ते टिकलं काय? भूमिका तर अशीही मांडली. आता एक तरुण बंजारा समाजाचा जिंतूरमध्ये उपोषण करायसाठी बसलेला आहे गेली 4 दिवस. त्या समाजाची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही ट्रायबल आहोत, बंजारा, तिकडे ते ट्रायबल आहेत पण इकडे ते विजेंटीमध्ये आहे. मग हैदराबाद गॅजेट लागू करत असताना या अनेक जाती आता पुढे येतील, मग त्याचं काय होईल? ते लागू करणार का असा विषय येतो. त्यामुळे अनेक प्रश्न यातून निर्माण होणार आहेत. त्या प्रश्नाला सरकार कसं पुढे जाईल? की भांडणं लावून ठेवतील आणि महाराष्ट्र अस्थिर करतील? मला तरी यातून एक दिसत आहे की हे जे आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सगळ्या समाजाला डिस्टर्ब करून सगळ्या समाजाचं नुकसान करत असताना त्याला त्यामध्ये गुंतवून मूलभूत प्रश्नापासून पळ काढणं. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, त्यासाठी सरकार बरं काढत नाही. येथील शैक्षणिक व्यवस्थेचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. बेरोजगारी राज्यात प्रचंड वाढली आहे. कंत्राटदार आत्महत्या करत आहे. महाराष्ट्रात खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. राज्य कंगाल झालेलं आहे.
ह्याकडे कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून झुंजवत राहायचं आणि समाज आपल्या हक्कासाठी लढत ठेवायचं, त्याच्या हक्काला बाधा पोचायची आणि त्याला लढण्यासाठी प्रवृत्त करायचा आणि मूलभूत अधिकारापासून पळ काढायचा, ही सुद्धा भूमिका सरकारची त्यामध्ये असू शकेल. मी पण हा GR काढताना सरकारची बुद्धी आणि मेंदू शाबूत नव्हता एवढं मात्र नक्की. तर तायवाडे म्हणतात की जो GR आहे त्याचा परिणाम ओबीसीच्या आरक्षणावरती होणार नाही. राजाश्रय मिळालेले असे काही जे नेते आहेत ज्यांनी सरकारी पदं सुद्धा उपभोगलेली आहेत, त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे भूमिकेमुळे कुठेतरी संभ्रम निर्माण होत नाही आहे ओबीसी. असं आहे की त्यांचा रोग कुणाकडे आहे हे पहिलं पाहिजे. ज्या लोकांनी जो चष्मा आता जुना काढून सत्तेच्या माणसाचा चष्मा घालण्याचं ठरवलंच असेल तर याला काहीच नुकसान दिसणार नाही. एखाद्याला हिरवा चष्मा घातला तर सुकलेलं गवत सुद्धा हिरवा दिसतो, असा त्यांचा चष्मा आता तो घातला आहे त्यांनी, म्हणून त्यांना नुकसान वाटत नाही आणि सरकारचं मांडलिकत्व स्वीकारणाऱ्याला अजिबात नुकसान दिसणार नाही असं माझं मत आहे. येस, थँक्यू, नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.